36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. कन्नड तालुक्यातील लोहगाव भिलवाडी येथे आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त जिल्हा परिषद शाळेमध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचं जतन करण्याच्या उद्देशानं दिंडी आणि फराळ वाटपाच्या कार्यक्रमाचं भक्तिमय वातावरणामध्ये आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहानं सहभाग नोंदवत संपूर्ण परिसर विठ्ठल रुक्मिणीच्या जयघोषानं दुमदुमून टाकलाय. कार्यक्रमाची सुरुवात भगवान विठ्ठल रुक्मिणी यांच्या प्रतिमेच्या पूजनानं झाली आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाची पारंपरिक वेशभूषा परिधान करून टाळ मृदुंगाच्या तालावर शिस्तबद्ध दिंडी काढली आहे. ज्ञानोबा तुकाराम आणि पांडुरंग हरीच्या घोषानं परिसर भक्तिरसात न्हाऊन निघालाय. विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संत नामदेव यांच्या अभंगांचं सुंदर सादरीकरण केलंय. दिंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वारकरी परंपरेचं महत्त्व, संतांचे विचार, सामाजिक ऐक्य आणि भारतीय संस्कृतीची ओळख करून देण्यात आली आहे. शिक्षकांनी आषाढी एकादशीची धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व समजावून सांगत विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक मूल्याची रुजवणूक केली आहे. दिंडी सोहळ्यानंतर सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थांना फराळाचं वाटप करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद तसेच विद्यार्थ्यांच्या सांघिक प्रयत्नांमुळे हा सोहळा अत्यंत यशस्वीरित्या पार पडलाय. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्कार आणि संस्कृतीचा अभिमान निर्माण होत असल्याची भावना पालक आणि ग्रामस्थांनी व्यक्त करत या उपक्रमाचं मनापासून कौतुक केलं. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी सत्यम गवळी, कन्नड.